लिहितो आणि ज्या लॅपटॉपवर लिहितो त्या टेबलाला आणि त्या लॅपटॉपला माझ्या लेखी असलेला अर्थ जगाने मान्य केला आहे. शिवाय मनात अभिमानाचा काहूर गोळा झाला होता. इतिहासाच्या कचेरीत डोकावून उद्या कुणी बागड प्रशांत हे नाव शोधलंच तर एखाद्या खतावणीत ते लहानसं नाव लुकलुकण्याची शक्यता अस्तित्वात आली होती. बागड प्रशांत हे नाव, बागुल बाबूराव हे नाव ज्या सूचीत असेल त्या किंवा शेजारच्या किंवा हायपरलिंक सूचीत सापडण्याचीही दुसर शक्यता अस्तित्वात आली होती. आपलं पहिलं पुस्तक जगात अवतरेपर्यंत लेखक एका विवरात राहत असतो. तिथून तो सतत स्वतःला गोळा करून आणत असतो. स्वतःला जपण्याच्या, स्वतःला गोळा करत आणण्याच्या त्या मोहिमेचा तो सहनशील साक्षी असतो. पुरस्कार मिळाल्यानंतर, जगाच्या शिक्कामोर्तबानंतर तो पुन्हा त्या मोहिमेच्या प्रेमात पडतो. या पुरस्कारामुळे मी माझ्या अशा मोहिमांच्या, निदान अलौकिक पातळीवरून निर्हेतूक निर्मुक्काम वाटणाऱ्या मोहिमांच्या पुन्हा प्रेमात पडत चाललो आहे आणि स्वतः पुरता अडकत चाललो आहे. या साऱ्या भावनांचा अदमास घेत असताना माझ्या अवतीभवती मोकळा अवकाश उदय पावत होता. आताही तो अगाध कोरा अवकाश मला जाणवतोय. इथून पुढे मी त्या अवकाशात चालत जाणार आहे. आता मी पृथ्वीवरच्या हवापाण्याबद्दल थोडं बोलू इच्छितो. कथा लिहिताना डॉक्टर भालचंद्र नेमाडे यांच्या कथेवरील करड्या टीकेची जरब असतेच. नेमाड्यांच्या टीकेचं लक्ष होऊ शकेल अशी माझी कथा नाही, अशी समजूत किंवा गैरसमजूत मी बाळगून आहे. अस्सल कला खोट्या किंवा भोंदू कलेपासून वेगळी काढताना आर.जी. कॉलिंगवूड यांना जसा करडा वाटेल असा, प्रसंगी तर्कदुष्ट वाटेल असा फरक करावासा वाटतो, तसा फरक नेमाड्यांना लेखकातील कथाकल आणि कादंबरीकल, कथा लिहिण्याची प्रवृत्ती आणि कादंबरी लिहिण्याची प्रवृत्ती यांच्यात करावासा वाटतो. असा अन्वयार्थ लावून मी नेमाड्यांच्या जरबेचा मुकाबला करत आलो आहे. विलास सारंग आणि श्याम मनोहर हे माझे दोन आवडते कथाकार. कथाकार श्याम मनोहरांकडे कादंबरीकार श्याम मनोहरांच्या मानाने अन्यायकारक दुर्लक्ष झालं आहे असं मला वाटतं. एकच उदाहरण द्यायचं तर मराठी कथा 20वे शतक संपादक के.ज. पुरोहित आणि सुधा जोशी या संकलनात श्याम मनोहरांच्या कथेला प्रवेश मिळू शकलेला नाही. जगाचं टोक गाठणारी एकांडी संवेदनशीलता सारंगांच्या कथेत आढळते. तर वस्तूंचे, घटनांचे, दैनंदिन संभाषणांचे सर्वसाधारण अर्थ क्षणार्धात बाजूला सारणारी भाषेची अन्वेषण क्षमता श्याम मनोहरांच्या कथेत आढळते. सारंगांच्या कथेत नेमकेपणानंतर आलेला विवर विराम आणि श्याम मनोहरांच्या कथेत मोकळेपणानंतर उमटलेलं स्तब्ध आश्चर्य मला नेहमीच पेचात टाकतात. हे दोघं कथाकार साकल्याचा प्रदेश वाचवू बघतात, त्याचा वेध घेऊ बघतात. सारंगांची कथा मीला आवाहन करते, श्याम मनोहरांची कथा आपणचा भ्रमनिरास करू बघते. सत्प्रवृत्ती आणि दुष्प्रवृत्ती यांच्यात तुंबळ युद्ध सुरू आहे असं बाळबोध चित्र खांडेकर धरून चालतात असं गंगाधर गाडगिलांनी एके ठिकाणी म्हटलंय. त्यामुळे इथले चांगले आपण आणि दुष्ट जागतिकीकरण किंवा दुष्ट उपभोक्तावाद हा बाहेरचा झंझावात असं चित्र जर आजकालची मराठी कथा रंगवत असेल तर गाडगिळांच्याच धर्तीचं वर्णन तिच्या बाबतीतही खरं ठरेल. या परिस्थितीवर मात करणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. विलास सारंगांची कथा, श्याम मनोहरांची कथा आणि नेमाड्यांची कथा टीका या त्रिभुज प्रदेशात मराठी कथा नीट बहरू शकेल असं मला मनापासून वाटतं. अर्थात हे एकमेव प्रारूप नाही, हे मला पोषक वाटणारं एक प्रारूप आहे. विवादे विषादे प्रमादे प्रवासे या माझ्या कथासंग्रहाचं माझ्या माहितीनुसार आजपर्यंत फक्त एक परीक्षण प्रसिद्ध झालं आहे. असं म्हणून झाल्यानंतर मराठी साहित्याच्या स्थितिगतीचं हे एक बोलकं उदाहरण आहे अशी कुस्ती मी जोडणं अभिप्रेत असेल तर खंत नेमकी कशाबद्दल बाळगायची हा मला पडलेला प्रश्न आहे. या पुरस्काराचा प्रभाव पडून उद्या एखादं परीक्षण आलंच तर तो परिणाम इष्ट मानावा की अनिष्ट असाही प्रश्न मला आतापासूनच पडू लागला आहे. सार्वजनिक प्रांगणात सादर केल्या गेलेल्या अनोळखी लेखकाच्या नव्या पुस्तकाचे गुणदोष आपला त्या माणसाशी वा पुस्तकाशी काहीही व्यक्तिगत संबंध नसला तरी हिरिरीने चर्चेनं आणि त्याद्वारे संहितांचं, साहित्याचं सार्वभौमत्व अबाधित राखणं आपल्याला का जमू शकत नाही हा मला पडलेला घोर प्रश्न आहे. असं जर असेल तर संहितेत उल्लेखलेल्या देवदेवतांची निर्मिती खुद्द संहितेनेच केली आहे हा आपल्याच भूमीतला मीमांसक विचार आपल्याला कदाचित कदापि समजू शकणार नाही.
कदाचित ती किंमत मोजण्याची आपली तयारी असावी. असो, लिहिताना मला प्रत्येक वाक्य घडवायला आवडतं आणि वाक्यही स्वतःहून तशी घडत जातात. आपणहून घडणाऱ्या वाक्याचा माझ्या घडविण्याच्या कृतीला मिळणारा हा प्रतिसाद जादुई असतो. मला त्याचं अप्रूप वाटतं. संबंध रचना एखाद्या सुटसुटीत विचाराच्या तावडीत जाऊ देणं ही कल्पनाच मला सहन होत नाही. या संबंध प्रक्रियेविषयी मला जिव्हाळा वाटतो, म्हणून मी लिहितो. अजून लिहित या प्रक्रियेकडे मी अजून लक्षपूर्वक पाहिन. मर्ढेकरांचे शब्द वापरून सांगायचा तर, आण माझ्या डोळ्यांची पापणी ठेवी जागी, असा हा पुरस्कार स्वीकारताना म्हणावासं वाटतं. 1-2च केस पांढरे होत असताना मिळालेला हा पुरस्कार आहे. मिल्टनच्या कवितेतल्या सटल थीफ ऑफ यूथ असलेल्या काळाची दहशत वाटून अकांताने हे मनोगत व्यक्त करतोय याची नोंद करून ठेवतो आणि तुमचे मनपूर्वक आभार मानून थांबतो.